तुम्हाला समजत नाही चाललंय काय, कामा नाही असं त्यांचं म्हणणं. तुम्हाला कळत नाही. तुम्ही म्हातारी येतं, हुशार येतं, आम्ही भाऊ शिवाय तुम्हाला बोलत नाही तर तुम्हाला कळतच नाही. तुम्हाला कळतंय पण तुम्ही मीडियात वेगळं बोलताय आणि खाजगी बैठकीत वेगळं बोलताय. खाजगी बैठकीत तुम्ही म्हणताय मराठ्याचं त्यांनी कल्याण केलं आणि ओपन मध्ये बोलताना गुलाल उधाळा म्हणताय. अरे जरी गुलाल उधाळा JRचा उधाळा तिथून पुढे प्रक्रिया असेल ना. एखादी बार आपण वावर घेतलं, काय घेतलं, घर बांधलं, आपण 4 लोक घरी जेवायला बोलित होत ना. घर बांधल्यावर वास्तुशांती जेवायला बोलित होत. तिथून पुढे काही करावं लागत नाही काय घराला. झाडून लोटा करावं लागत असन, उली करचा कुत्रा काढावा लागत असन. काय एकदा वास्तुशांती केली, एकदा म्हणला की टॅकला लगेच तसं असं काही का. गोदाड्या झटका लागत्या, दुसरं उचलून ठेवा लागत्या, पुन्हा रगी आणा लागत्या, पुन्हा कलर खराब झालं द्यावा लागत. त्यांना सगळं कळतंय फक्त त्यांना वाटतं मराठ्यात संभ्रम निर्माण करायचा. खोटं बोलू. आता मराठी इतके हुशार झालेत, कुणी संभ्रम केला काही केला तर नाही. कारण मी चुकीचं कामच नाही करत, समाजाच्या लेकरासाठी करतो मी. ते म्हणतात की तुम्हाला आता उपोषणाचा नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे. त्यानं तिकडे बोललो मी त्याला का इथून मागं. कारण त्यांना विरोधक मानलं नाही. ज्याशी मानेन ना त्या दिवशी बघा आपला काचका कसा असतो. आणखीन त्यांना विरोधक मानलंच नाही. फक्त एक लाभार्थी टोळी त्यांच्या आडून लपून आमच्यावरती वारा करायचा प्रयत्न करते. फक्त तेवढं समजून घ्यावं त्यांनी. त्यांच्या आरक्षणासाठी त्यांनी ताकदीनं लढावं. आम्ही त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही. त्यांनी हेच फक्त समजून घेऊन पुढं चालावं. यांना असलेलं मोजत नेहमी. कारण काय असतं काय काही थुकलं चाटणाराचे काही सवय असते. त्यामुळे आपण ते थुकल्याला थुका चाटणाराला बोलत नाही. सरकारला 25,000 रुपये पगार पण दिला पाहिजे असं ते म्हणतात. अरे त्याला त्याचं काय हो ते कोण आहे काय कसल्याचे ना काहीतरी जो प्रश्न त्याला कोण हे म्हणतो ना. त्याला ती सवय असते आपल्या जातीसाठी लढावं, आपल्या जातीच्या लेकराचा उद्धार करावा. आपण तिथं रक्त सांडायची वेळ आली तरी सांडावं. इथं कुठं तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागेल तिकडे एसटी आरक्षणासाठी लढायचं, तिकडं ताकद लावायचं. इकडं कुठं मी असं बोलतच नाही. थुकल्यावर थुका चाटणाऱ्या लोकांना बोलत नाही. पवार असं म्हणतात